दररोज सकाळी एकच प्रश्न, नाश्त्याला हेल्दी काय बनवायचं? आणि हेल्दी म्हटलं की कोणालाही खायचं नसतं. परंतु आज मी तुम्हाला अशी रेसिपी सांगणार आहे, जी अतिशय हेल्दी आहे. फक्त 10 मिनिटात तयार होते. त्यामुळे सकाळच्या घाई-गडबडीतही बनवू शकता आणि इतकी टेस्टी की घरातले उद्या परत हीच रेसिपी नाश्त्याला बनव असा आग्रह करतील. चला, आज आपण बनवणार आहोत बीट आणि गाजराचा अतिशय पौष्टिक असा पराठा. यासाठी एक बीट साल काढून घेतले आणि तो बीट छानपैकी खिसून घ्यायचं. त्याचबरोबर अर्धं गाजर घेतले. गाजरही छान खिसून घ्या. निम्म्या प्रमाणामध्ये मी इथे गाजर वापरते, कारण बिटाचं प्रमाण मला या पराठ्यामध्ये जास्त ठेवायचं आहे. तुम्ही याचं प्रमाण कमी जास्त केलं तरीही चालेल. चला, दोन्ही गोष्टी व्यवस्थित अशा खिसून झाल्यात. आता यामध्ये बाकीचं सगळं साहित्य घालून घेऊयात. सगळ्यात आधी घालायचं एक बारीक चिरलेला कांदा. आपण नेहमीच जसं थालीपीठाचं पीठ भिजवतो ना, अगदी त्याचप्रमाणे आपण हे पीठ भिजवणार आहोत. कांद्याबरोबरच यामध्ये घातले 1 चमचा धना पावडर, 1 चमचा अख्खे जिरे, हिरवी मिरची, चवीप्रमाणे मीठ. मीठ मी इथे पिठाला जेवढं लागणार आहे ना, ते सुद्धा आत्ताच घालून घेतले. त्यानंतर लाल तिखट आणि पाव चमचा हळद. भरपूर अशी कोथिंबीर घालायची. 1 वाटी ज्वारीचं पीठ, अर्धी वाटी बेसन पीठ आणि परत 1 वाटी गव्हाचं पीठ घातले. म्हणजे 1 वाटी ज्वारीचं पीठ, 1 वाटी गव्हाचं पीठ आणि अर्धी वाटी बेसन पीठ या प्रमाणामध्ये मी ही पिठं घेतलीत. पिठंसुद्धा तुम्ही कमी जास्त केली तरी चालेल. तांदळाचे पीठ असेल तर तेही तुम्ही यामध्ये घालू शकता. त्यानंतर घालायचं 1 पाव चमचा हिंग. हिंग आवर्जून घाला. हिंगामुळे ना थालीपीठ खूप टेस्टी लागतं. त्यामुळे हिंग घालायला विसरू नका. आता थोडं पाणी घालत घालत पीठ छानपैकी मळून घ्या. मी 2.5 वाटी पीठ, म्हणजे 1 वाटी गव्हाचं पीठ, 1 वाटी ज्वारीचं पीठ, अर्धी वाटी बेसन पीठ, 2.5 वाटी पीठ आणि या सगळ्या भाज्या यासाठी लागणारं मीठ अंदाजे अगोदरच घालून घेतलं आहे. तुम्ही पिठा घातल्यानंतर जरी मीठ घातलं ना तरीही चालेल. थोडं पाणी घालत छान मऊसूद असा हा गोळा मळून घ्यायचा. नेहमी थालीपीठाला भिजवतो त्यापेक्षा थोडासा मी सैलसर भिजवते. सकाळच्या घाईगडबडीमध्ये जास्त वेळ नसतो. अशा वेळेस पीठ भिजायला जर 10-15 मिनिटं दिली तर पुढच्या रेसिपीला खूप वेळ लागतो किंवा पुढच्या स्वयंपाकाला खूप जास्त वेळ लागतो. म्हणून पीठ थोडंसं सैलसर भिजवलं ना, की तुम्ही लगेच याचे थालीपीठं आरामात थापू शकता. चला, पीठ इथं छानपैकी भिजवून झाले. आता फक्त मी यासाठी छानसं डीप तयार करणार आहे. तडका दिलेलं दही ते करेपर्यंत हे पीठ मी भिजू देते. नाही भिजू दिलं तरीही चालेल. लगेच सुद्धा तुम्ही याची थालीपीठं करू शकता. आता दह्याला छानसा तडका देण्यासाठी हिरवी मिरची आणि लसूण छानपैकी ठेचून घ्यायचं. ओबडधोबड ठेचायचं, खूप जास्त बारीक ठेचायची गरज नाही. त्यामध्येच मी जिरं सुद्धा घातलं आहे. आता हे छान कडकडीत गरम तेलामध्ये घालून घ्यायचं आणि हा सुंदर असा तडका आपल्या दह्यामध्ये घालून घ्यायचा. इथे मी अर्धी वाटी दही घेतले. दह्यामध्ये मीठ वगैरे काही घातलं नाहीये. तडका घातल्यानंतर आपण चवीप्रमाणे मीठ घालायचं. हा गरमागरम तडका दह्यामध्ये घालायचा. त्याआधी दही फक्त छानसं फेटून घ्या. चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि सुंदर असा तडका आणि हे मीठ छानपैकी या दह्यामध्ये मिक्स करून घ्यायचं. एवढं सुंदर असं हे डीप लागतं की काही विचारायलाच नको. ही थालीपीठं तुम्ही प्लेन दह्यासोबत खाऊ शकता, परंतु या तडका दिलेल्या दह्याबरोबर खाण्याची मजा काही वेगळीच असते. चला, आता घेऊयात लगेच आपली झटपट थालीपीठं थापायला. रुमाल छान ओला करून घ्यायचा, यावरती पाणी घालायचं, पिठाचा गोळा घ्यायचा आणि छान असं हे थालीपीठ थापून घ्यायचं. पीठ छान मऊसूत भिजवलं गेलं की लगेच थालीपीठ व्यवस्थित असं थापलं जातं. बीट गाजर घालून बनवलेले हे थालीपीठ फक्त चविष्ट नाही तर खूप पौष्टिक आहे. ज्वारीचं पीठ पचनासाठी हलकं आणि फायबरयुक्त असतं. गव्हाचं पीठ ऊर्जा देतं, तर बेसन पीठ प्रोटीनचा चांगला स्रोत आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, आपण जे बीट आणि गाजर घालतोय त्यातल्या बीटामध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये आयर्न, अँटीऑक्सिडंट्स भरपूर असतात. यामुळे रक्तवाढ होते, शरीराला एनर्जी भेटते. गाजरात व्हिटॅमिन ए असतं, जे डोळ्यांसाठी आणि त्वचेसाठी खूप चांगलं आहे. दोन्ही मिळून पचन सुधारतात आणि शरीराची इम्युनिटी मजबूत करतात. असे असे हे थालीपीठ तुम्ही डाएटसाठी सुद्धा आरामात खाऊ शकता. डाएट जरी करत असाल तरी कितीही थालीपीठं तुम्ही ही खाल्ली तरी तुमचं वेट वाढणार नाही आहे. अगदी वेट लॉस करण्यासाठी सुद्धा हा पदार्थ अतिशय उपयुक्त असा ठरणार आहे. मुलं बऱ्याच वेळेला बीट, गाजर अशा गोष्टी कोरड्या खात नाहीत. अशा वेळी हे दोन्ही पदार्थ तुम्ही त्यांना थालीपीठातून आरामात खायला घालू शकता. दिसायलाही रंगीबिरंगी दिसणार आहे आणि चवीलाही भन्नाट असं लागणार आहे हे थालीपीठ. त्यामुळे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांसाठीच अतिशय फायदेशीर ठरणारं हे बीट आणि गाजराचं थालीपीठ असतं. चला, थालीपीठ छानपैकी थापून झाले. मी तव्यावरती भाजायलाही टाकले. एका बाजूने शिजेपर्यंत दुसरं थालीपीठ छानपैकी ते थापून होतं. म्हणजे सकाळच्या घाईमध्ये जास्त वेळही लागत नाही. एक थालीपीठ भाजेपर्यंत तुम्ही दुसरं थालीपीठ आरामात थापू शकता, कारण भाजायला सुद्धा तेवढा वेळ जातोच. चला, सुंदर असं हे थालीपीठ आपलं पहिलं भाजलं गेलं. तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसतंय. बिटाचा कलरही पूर्ण पिठामध्ये उतरलाय आणि बिटाचे जे काही खिसलेल्या रेषा आहेत ना, त्यासुद्धा अप्रतिम अशा दिसत आहेत. हे दोन्ही थालीपीठं मी छान अशी खमंग खरपूस होईपर्यंत भाजून घेते. मुलांच्या टिफिनला देऊ शकता, नाश्त्याला देऊ शकता. वेट लॉस करत असाल तर दुपारच्या जेवणासाठी सुद्धा तुम्ही हे थालीपीठ आरामात बनवू शकता. असं बहुउपयोगी आणि बहुगुणी असलेले हे थालीपीठ तुम्ही सुद्धा एकदा नक्की ट्राय करून बघा. अतिशय साधी सोपी रेसिपी आहे. 10 ते 15 मिनिटात तयार होते. घरातल्या असणाऱ्या साहित्यांमध्ये उपलब्ध होते. काहीही बाहेरून आणायची तुम्हाला गरजही पडणार नाही.
चला दोन्ही थालीपीठं खमंग खरपूस अशी भाजून घेतले. तुम्ही बघू शकता भाजल्यानंतर तर या बिटामुळे थालीपीठाचा कलर अजूनच बहारदार दिसतोय. म्हणजे मुलं बघूनच लगेच खायला घेतील इतकं दिसायला ते सुंदर दिसतंय. चला सुंदर अशी थालीपीठं इथं तयार झालेत. आता लगेच आपण हे सर्व करून घेऊयात. दह्याची चटणी तर आपण सुंदर अशी बनवलीच आहे. याबरोबर मी हे थालीपीठ सर्व करून घेतले. तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. तुम्ही तुमच्या नाश्त्यासाठी ही रेसिपी एकदा नक्की बनवून बघा. खूप टेस्टी लागणार आहे. चला रेसिपी आवडली असेल तर लगेच व्हिडिओला लाईक करा. बनवायचं असेल तर सेव्ह करा. कोणाकडून बनवून घ्यायची असेल तर शेअर करा. आणि अशाच नवनवीन रेसिपींसाठी आपल्या शुभज्योत रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंटमध्येही सांगा तुम्हाला अजून कोणत्या रेसिपीज माझ्याकडनं बघायला आवडतात. तसेच फेसबुक आणि इंस्टाग्रामवरही आपल्या चॅनलला फॉलो करून ठेवा. चला भेटूया पुन्हा एकदा अशाच खमंग आणि चविष्ट रेसिपीसोबत. धन्यवाद.